काढू यशया अध्याय 60 त्याचं फर्स्ट वचन. ओके. यशया 60:1 उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. हा, परत रीड करू, थोडं लांब पकडा. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सगळे लक्ष द्या. नाव आजचं वचन सांगतं उठ प्रकाशमय हो, तुझा प्रकाश आला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ऑलरेडी परमेश्वर आमच्यासाठी आलाय. ऑलरेडी जे त्यांनी आम्हासाठी करायचं होतं त्यांनी ते केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता परमेश्वर म्हणतो मी तर केलंय, आता तुझ्या हातात ते प्रकाशमय व्हायचं का अंधारातच राहायचं. प्रेज द लॉर्ड. का म्हणून परत सांगतो, आता गुड फ्रायडे झाला, येस. पुनरुत्थान पण झाला, येस. प्रभूच्या विजयामध्ये आम्ही आनंद केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रकाश यायचा आहे का प्रकाश आलाय. आला आहे. कमन येशू यायचा बाकी आहे का आलाय. आला आहे. ऑलरेडी तो आला. अंधाराचं कार्य त्यांनी नष्ट संपवलं. केलं, वधस्तंभावर त्यांनी विजय मिळवला, पुनरुत्थानात त्यांनी तो प्रगट केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रकाश आलाय. आता देवाची इच्छा आहे का तुम्ही आणि मी प्रकाशमय झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही जुन्याच गोष्टीमध्ये राहिलो तर आम्ही प्रकाशमय होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकाशमय व्हा म्हणजे काय व्हा, नवीन आशा धरा येशू ख्रिस्तामध्ये. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकाशमय व्हायचं. काय व्हायचं. प्रकाशमय इथे व्हायचे. लिहिलं उठ प्रकाशमय हो. येस. कशामध्ये प्रकाशमय हो. तुझ्या व्यक्तिगत विचारांमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागचा अनुभव आम्हाला प्रकाशमय होऊ देत नाही. म्हणजे प्रकाशमय होणं म्हणजे आशा ठेवणं, विश्वास ठेवणं, भरोसा करणं कोणावर, परमेश्वरावर. देवावर. पण मागचा अनुभव कोणता. मागचा अनुभव. मागं जे तुम्ही अनुभव घेतलेत, जो संघर्ष तुमच्या लाईफमध्ये झाला, जे काही घुसमट झाली, जे काही तुम्ही सहन केलं, त्याद्वारे आता असं वाटत नाही का पुढं चांगलं होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागचा अनुभव आम्हाला विश्वास ठेवू देवत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. नेहमी मनामध्ये एक धास्ती असती का मागं झालंय, आता परत जर तसं मी करतोय, परत कदाचित त्याच अनुभवातून मला जावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज प्रभूचं वचन मला काय सांगतंय, उठ उठ. प्रकाशमय हो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं जीवन प्रकाशमय होईल, पहिले तुला तुझ्या निराशेतून प्रकाशमय व्हावं येस. लागेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही फेलियर आहे, जे काही तुम्ही प्रयत्न केले पण रिझल्ट आले नाही, पण आज प्रभूचं वचन परत जोर लावून सांगतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकाशमय हो. येस. कसा हो. प्रकाशमय हो. कशामध्ये. नवीन आशेमध्ये. आशेमध्ये. कशामध्ये. नवीन आशेमध्ये. आशेमध्ये, विश्वासामध्ये तुम्हाला प्रकाशमय व्हायचं. ओके, सिंपल करूया आपण. कोणाची प्रयत्न आहेत का पतीची दारू सुटावी, येस. आणि भरपूर प्रयत्न केले, प्रार्थनाही केल्या, रिझल्ट आले नाही. मग आता जर तुम्हाला म्हणलं प्रार्थना करा, प्रार्थना कराल पण आशा नाही. येस. कारण मागचे अनुभव सांगतात भरपूर प्रयत्न झाले, उपवास झाले, रिझल्ट आले नाही. पण आज जर देवाचं वचन सांगतं प्रकाशमय हो, तर नवीन आशा धारण कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी प्रार्थना केली, कोणाचं परिवर्तन व्हावं, येस. स्वभाव बदलावा. काय बदलावा. स्वभाव मग बदलावा. त्याच्यामध्ये भांडकुद स्वभाव असेल, कोणामध्ये संशयाची वृत्ती असेल, कोणात इतर काही गोष्टी असतील. तुम्ही फार प्रयत्न केले, फार नम्र झाले, फार सहन केलं, भरपूर काही केलं, पण त्या व्यक्तीमध्ये झिरो रिझल्ट आहे. येस. कसा रिझल्ट आहे. झिरो रिझल्ट मग आहे. तुम्ही प्रार्थना तर कराल पण आशा आहे का. नाही. तुम्हाला वाटतं का नाही प्रभू आता ही गोष्टी मी काय केल्यात, सोडून दिल्या. काय केल्यात. सोडून दिल्या. पण आज देवाचं वचन येतं म्हणतो प्रकाशमय हो. येस. काय हो. प्रकाशमय ज्या हो. बाबतीमध्ये तू आशा सोडून दिली आणि तू म्हणते का आता जे होईल ते होईल, नंतर बघू, आता मी तो विषय सोडून दिला, पण ते म्हणतो त्याच बाबतीत तू प्रकाशमय हो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजार आहे, भरपूर प्रार्थना केली, डिक्लेरेशन दिलं तुझ्या प्रत्येक चापकांद्वारे मला आरोग्य आहे, पण तुम्ही पाहताय का गोळी बंद झाली नाही, अजून तुम्ही खाटेला खेळतायत. पण आज देवाचं वचन येतं म्हणतो प्रकाशमय हो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागे प्रेरणा झाली पण रिझल्ट नाही, येस. मागे प्रयत्न झाले पण रिझल्ट नाही, पण आज देवाचं वचन काय सांगतंय, प्रकाशमय हो. तुझा प्रकाश आला आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागचे अनुभव तुम्हाला विश्वास ठेवू देणार नाही. येस. मागचे जे काही तुम्ही प्रयत्न केले त्या फेलियर तुमच्या समोर फिरत राहणार आणि वाटणार का याही वेळेस कदाचित तेच माझ्या बाबतीत घडणार आहे. येस. कारण आता नाही, तुम्ही पहिले पण फार प्रयत्न केले आणि नेहमी रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. Yes. आणि म्हणून मागचा रिझल्ट, वारंवारचा रिझल्ट तुमच्या मनात एक धारणा करून गेला का यंदा पण तेच होणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज धारणा बदला का नाही, यंदा तसं होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं वचन सांगतं की उठ प्रकाशमय हो, नवीन आशा धारण कर. भलेही मागचे 10 प्रयत्न झाले नाही, पण आजचा प्रयत्न तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठ प्रकाशमय हो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती प्रकाशमय होईल पण पहिले मनात प्रकाशमय झालं येस. पाहिजे.
जीवनामध्ये प्रकाशमय झालं पाहिजे. तुम्ही प्रकाशमय व्हाल, त्या फेलियरमधून, त्या मागच्या अनुभवातून तुम्ही बाहेर पडाल आणि नवीन त्याने प्रभूकडे पाहाल, लॉर्ड रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? मी एक एक्सपिरियन्स शेअर केला होता परमिशनबद्दल. प्रेयरच्या काही मागचे फेलियर्स यायचे परमिशनसाठी. ह्याही वेळेस जसं आम्हाला जायचं होतं, असं वाटलं का दरवेळेस काय ते बोलणार आहेत आम्हाला माहिती आहे, पण त्या दिवशी प्रभू म्हणला का नाही, मागचे अनुभव कॅन्सल कर. येस हालेलुया. मागचे अनुभव कॅन्सल कर आणि आज एक नवीन विश्वासाने तुझा. येस. आणि जसं आम्ही नवीन विश्वासाने गेलो, आम्ही पाहिलं की त्या व्यक्तीने आम्हाला काय मागितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जायच्या पहिले मागचा अनुभव आडवा आला. कोणता? येस मागचा अनुभव. मनाची तयारी कर, बघ काय होणार आहे, तो काय बोलणार आहे. मन मागचा अनुभव पहिलेच येऊन सांगतं. ते Yes. सांगतं का नाही, मागं जे घडलं ना आजही तेच घडणार आहे, म्हणून तयारी ठेव. नाही, आज तयारी वेगळी कर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून देवाचं वचन येतं, उठ आणि प्रकाशमय हो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मागचे अनुभव तुम्हाला विश्वास ठेवू देणार नाही, मागचे अनुभव तुम्हाला आनंद करू देणार नाही. पण देवाचं वचन जर तुमच्या समोर उभं आहे तर मागच्या अनुभवाकडे नाही, देवाच्या वचनाकडे पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कशाकडे पाहायचं? देवाच्या वचनाकडे आणि पाहायचं. वचन सांगतं काय? हो, उठ प्रकाशमान हो. प्रकाशमय हो, प्रभूकडे बघ. येस. आणि लॉर्ड 100% रिझल्ट देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक साक्ष आहे, लवकर चर्चमध्ये ती येईल देवाच्या कृपेने. एक लेकराचा ऍक्सिडेंट झाला होता, स्थिती खालवली, बाहेर गावी पुण्यामध्ये शिफ्ट केलं. 2 बहिणी त्या होत्या, एक रिकवर झाली पटकन, पण दुसरी कोमामध्ये गेली. आणि त्या स्थितीमध्ये तिला व्हेंटिलेटरवर पण ठेवलं होतं. नो गॅरंटी. 20 लाख रुपये म्हणले ते भरा. आणि ते म्हणले का आम्ही सांगू शकत नाही, येस. जोपर्यंत शुद्धीवर येत नाही आम्ही काहीच करू शकत नाही. येस. तिचा मेंदू काळा पडत होता, त्या लेकराचा मेंदू काळा. आणि आपल्या मंडळीत एक परिवार आहे, त्यांचे ते नातेवाईक होते, पण ते प्रभूला माहीत नव्हता त्यांना. पण त्या परिवाराला प्रभू माहीत होतं. ते सांगत होते, पास्टर असं घडलंय, त्या लेकरासाठी काय करा, प्रार्थना करा. आणि त्यासाठी प्रार्थना चालू होती चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ही प्रार्थना करण्यापूर्वी असे पर्सनल अनुभव मी घेतले माझ्या लाईफमध्ये, का ऑलरेडी एक ॲक्सिडेंट मी पाहिला होता का जिथे एक माणूस 6 दिवस व्हेंटिलेटर होता. किती? 6 दिवस. आणि तिथून पण त्या माणसाला प्रभूने काय केलं होतं, वाचवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असे खूप एक्सपिरियन्स शेअर करतो, व्यक्तिगत अनुभव करतो, जसं मी प्रार्थना करतो आम्हाला कळतं का देव काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याही वेळेस स्थिती तशी होती. मध्ये परत फोन आला एक 10-15 दिवसांतर का पास्टर अजून काही रिझल्ट नाही. नाहीये, फक्त थोडे हात हालतात. काय हालतात? हात हालतात. हात पाय हालतात पण डोळे उघडत नाही. प्रभूचा आत्मा मला म्हटला की त्याला सांग, जोपर्यंत मरत नाही ना तर मरण बोलू नको. येस. जोपर्यंत मरत नाही. तर मरण बोलू नको. येस. आताही तू काय ठेव, आशा ठेव. आणि त्यांचा देवाला धन्यवाद का आता मध्ये 4 दिवसापहिली मागच्या मंगळवारच्या दिवस त्यांचा फोन आला की त्या लेकरीने डोळे काय केले, उघडले. आणि 22 ते 25 दिवसानंतर ते लेकरू शुद्धीवर येस. आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मागचा अनुभव काय करायचा आहे, सोडून द्यायचा सोडायचा आहे. आहे. देवाचं वचन तुम्हाला आज मोटिवेट करताय, तुम्ही देवाकडे पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागचा अनुभव भरोसा ठेवू देणार नाही. तुम्हाला वाटेल का नाही पहिले पण फार वेळ झालंय आणि यंदा पण तसंच माझ्या बरोबर होणार आहे. नाही, रोज देवाची करुणा आणि प्रेमदया नवीन होती. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? वाचूया आपण. विलाप काढू, फास्ट काढूया. विलाप अध्याय 3 22 आणि 23. कोण आहे त्या ठिकाणी रीड करणार? यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत. हा बस, सगळे लक्ष द्या, माहितीच राहू द्या. पाहितं काय लिहिलंय? परमेश्वराची प्रेमदया त्याची करुणा थकत नाही. म्हणून आम्ही नष्ट झालो. नाही. देव आम्हाला थकू देत नाही. काय होऊ देत नाही? थकू देत नाही. आता आजचं वचन काय करतंय चर्च, तुम्ही जी हार मानली ना ते तुम्हाला हार मानू देत नाही. येस. हालेलुया. कमान, किती लोकांना कळलं? आपण काय करतो, गिव्ह अप करतो. येस. काय करतो? सोडून देतो. सोडून देतो. का? एवढे प्रयत्न केले. पण बायबल काय सांगतं, मी पुन्हा वाचतो, इथं लिहिलंय यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाही. तो नेहमी आम्हाला मोटिवेट करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला हालेलुया. माहिती आहे मी गिव्ह अप करणार आहेत. काय करणार आहेत? सोडून देणारे आहोत. सोडून देणार आहेत. जाऊ दे, पण परमेश्वर थकत नाही आम्हाला मोटिवेट येस. करायला. आमेन. आणि देव उगच मोटिवेट करत नाही, देव करू शकतो म्हणून देव मोटिवेट करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव करू करू शकतो म्हणून देव तुम्हाला मोटिवेट करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर बोलतोय ना तर देवाने आमचा उद्या पाहिलाय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्ही आहेत का? आम्ही मागचं पाहतो येस. आणि देव काय पाहतो? पुढचं पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट मागचा अनुभव तुम्हाला पुढे विश्वास ठेवू देणार नाही. जो तुमच्या पुढे उभा आहे तो परमेश्वर आहे. येस. आमेन. आणि त्याच्या वचनाकडे पहा, त्याला तुमचं उद्या माहिती. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचं पास्ट बघूनच तुमचं फ्युचर तो सांगतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहे.
तुमचं पास्ट बघून प्रभू तुमचं फ्युचर बोलतो Amen. आणि तुम्ही म्हणता देवा असं कसं बोलतो, कसं काय होऊ शकतं? देवा तेवढी धमक आहे चर्च का तुमचं पास्ट प्रभू बदलू शकतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया जे पास्ट आहे ना हे फ्युचर मध्ये प्रभू टर्न करून टाकणार. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना कळालं मी जे बोलतोय प्रभूचा आत्मा जो रिव्हील करतोय. आम्हाला वाटतं की मागचं फेलियर आहे ना हे परत रिपीट होणार आहे, येस हे परत. रिपीट होणार पण परमेश्वर म्हणतो की मी आहे ना तर मी ते चेंज करणार आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर लॉर्ड वर्ड देतो ना तर विचारपूर्वक देतो. येस आमेन तो बोलायचा म्हणून बोलून जात नाही, तो करू शकतो म्हणून तो बोलतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे खूप टच करणार आहे. त्याची करुणा थकत नाही. नाही म्हणून आम्ही नष्ट झालो नाही नाही तर केव्हाच आम्ही नाश पावलो असतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज साक्ष घडतायत ना त्याचं मागचं कारण काय माहितीये का? परमेश्वर आमचं बळ वाढवतो. येस आम्हाला निराश होऊ देत नाही, आम्हाला हार मानू देत नाही. असं वाटतं संपलं संपलं, परत वचन येतं, परत नवीन ताकद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया का कोणाची करुणा आहे? परमेश्वराची कोणाची प्रेमदया आहे? परमेश्वराची नाहीतर आम्ही केव्हाच हारलो होतो. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण देव एक आम्हाला हरू देत नाही, Yes, amen. हार मानू देत नाही, कारण आमच्यामध्ये विजयी रक्त आहे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया पुनरुत्थानाचं सामर्थ्य विसरायचं नाही. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याला पुनरुत्थानापर्यंत लिमिटेड करायचं नाही. आता ते विजयी रक्त आमच्यामध्ये आहे. येस आमेन आणि प्रभू गिव्ह अप करणारा नाही, प्रभू Yes. सोडून देणारा नाही, प्रभू विजय मिळवून देणार आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून चर्च कालपर्यंत काय झालं, सकाळपर्यंत काय झालं हे पाहू नका. आज देवाचं वचन मला काय सांगतंय ते मला पाहायचं. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया हा पुढे रीड करू, पुढे कंटिन्यू करा बरं. 23. त्या रोज सकाळी नव्या होतात. हा कधी? रोज सकाळी नव्या होतात रोज देवाचा अनुग्रह येतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्याला माहिती आहे आम्हाला जीवन आहे, आम्हाला जीवन आहे आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव आम्हाला तोडतात, निराश करतात. पण बायबल सांगतं का रोज त्याची करुणा नवीन होते. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे आज आमची शक्ती गेली, परमेश्वर उद्या परत नवीन शक्ती देणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जसं मी सांगितलं बाबा घरात कोणी दारू पिणार आहे, आज खूप प्रयत्न झाला, तुमची शक्ती काय झाली? खर्च खर्ची. झाली. परमेश्वर उद्या परत नवीन बळ देणार. येस आमेन तुम्ही आजारामध्ये कशामध्ये आजारामध्ये तुम्ही डिक्लेरेशन देता प्रभूच्या चापकांचं आरोग्य मी स्वीकारतो, बरे झाले नाही, तुमची शक्ती तुम्ही काय केली? खर्च खर्च केली. केली. परमेश्वर परत उद्या एक नवीन उत्साह टाकतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि त्याचा विश्वास आहे, भरोसा आहे का 100% मी तुला बाहेर काढणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून असं लिहिले का रोज त्याची प्रेमदया आमच्यावर कशी होती? नवीन होते जर रोज करुणा नवीन होतीये, रोज प्रेमदया नवीन होती, तर आम्ही पण रोज नवीन आशेने जगलं पाहिजे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोक आमेन म्हणतात? आमेन परत वाचू इथं थोडं साईडला हो. रोज सकाळी काय लिहिलंय? रोज सकाळी त्या कशा होतात? नवीन होतात तुझं विश्वासू पण अत्यंत थोर आहे. येस जर रोज देव मला स्ट्रेंथ देतो तर मी का नवीन जुन्या अनुभवात जगतो? मी परत नवीन आशा धरली पाहिजे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया आम्ही काय करतो? जुनं सोडत नाही. कोणतं सोडत नाही? जुनं सोडत जुनं नाही फेलियर, जुना संघर्ष, जुने अनुभव तुम्हाला सोडावे लागते. येस का सोडायचे? कारण इथं लिहिलंय का रोज त्याची सकाळी करुणा काय होतीये? नवीन होती प्रेज द लॉर्ड. हालेलुया मागचा अनुभव ठीक आहे, मागं होता, पण आज देवाची करुणा नवीन आहे माझ्या. येस आमेन मी आज एक नवीन आशेने पाऊल, आणि जो रोज नवीन प्रयत्न करेल तो खरोखर ब्लेसिंग्स पावणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कधी कधी देव पण होऊ देतो, येस कधी कधी देव होऊन देतो त्याची पण इच्छा आहे का पाहायचंय याला किती भरोसा आहे माझ्या वचनावर. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, रोज कोणाची करुणा नवीन होती? परमेश्वराची मग आशा पण कशी झाली पाहिजे? रोज नवीन झाली विश्वास पाहिजे पण कसा झाला पाहिजे? नवीन झाला भरोसा पण पाहिजे कसा झाला पाहिजे? नवीन झाला पण तो पाहिजे म्हणतो तुझा भरोसा मावळला, येस तुझी आशा खालवली आहे. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. भरोसा कर, पास्ट बघू नको, मागचा अनुभव बघू नको, किती प्रार्थना केल्या तेही बघू नको. आज जर ते बोलतोय तर आज मला बिलीव्ह करायचं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया मी जी टेस्टिमनी शेअर केली परमिशन बद्दल आणि बायबल मागण्याबद्दल, मी देवाचं भय धरून सांगतो. जायच्या पूर्वी तो अनुभव आमच्या मनात आला. सैताचं काम आहे मागचं फेलियर काय करायचं? पुन्हा आठवून द्यायचं बघ बाबा तू चालला बरं का, पण तिथं असं असं होणार आहे. तो त्या टाईपचा व्यक्ती. पहिलेच आपण बॅकफुटवर, कशावर? बॅकफुटवर आम्ही भरोसा कसा करणार? मागचा अनुभव आम्हाला भरोसा ठेवू देणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण ते म्हणला तुला झटकायचं मागचं, येस तुला मागच्या गोष्टी झटकून आज टाकायच्या नवीन फेथने जा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि जस्ट देव करायला होतो ना, अनुभव येतात का देव काय करू शकतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया जिथून कधीच गोड आलं नाही तिथून फक्त गोडच गोड येत होतं. येस आमेन प्रेज द लॉर्ड. आम्ही हालेलुया एक्सपिरियन्स केलं का देव काय करू शकतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया देवाला आपली बाजू मांडता येतीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आपण आमेन म्हणा. आमेन देवाला आपली बाजू मानता येते तुम्हाला वाटतं का नाही देव माझी बाजू घेतच नाही, देव माझी बाजू घेतच नाही. तुझी बाजू परमेश्वर मांडणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे वचन आहे चर्च अत्यंत खरं आहे. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव करा. काय करा? अनुभव आणि करायचा. नेहमी लक्षात ठेवा, आमचं पास्ट बघूनच देव बोलतो. येस आमेन. आमच्या कंडिशन बघूनच देव बोलतो. येस. असं नाही की देव आंधळा आहे, की देवाला माहितच नाही अरे मी बोलतो का त्याच्या जीवनात चाललं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक प्रॅक्टिकली अनुभव घेऊ आपण. 38 वर्षाचा दुखणेकरी. Yes. आपण रीड करू या ठिकाणी. आपण योहान काढू 5वा अध्याय. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्षे आपल्या दुखण्यात होता. 6 वचन. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माईक तेवढीच ठेवा. पहा खूप सुंदर आहे. 38 वर्षाचा व्यक्ती, 38 वर्षाचा नाही, 38 वर्षाचा दुखणेकरी. येस. किती? 38 वर्षाचा दुखणेकरी. हा परत रीड करा परत स्टार्टिंगचं. 5 वचन. कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्षे आपल्या दुखण्यात होता. हा तो 38 वर्षाचा नाही. हा 38 वर्ष दुखण्यात काढलेत. येस. किती वर्ष? 38 वर्ष. आता बायबल सांगतं का हा त्या कुंडाजवळ त्या ठिकाणी बसलेला, त्याला माहिती आहे मला उचलून टाकणार कोणी नाही. किती वर्ष सांगितले? 38. सगळे बोला किती वर्ष? 38 आणि वर्ष. बायबल सांगतं का त्या दिवशी प्रभू येशू तिथं आला. येस. कुंड पाहण्यासाठी येशू आला नाही, येशू त्या व्यक्तीसाठीच आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता रीड करा पुढं तिथंच. येशूने त्याला पडलेले पाहिले हा. व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे. खूप सुंदर आहे. येशू त्याला पाहिलं. येशू त्याला पाहिलं. फर्स्ट टाइम आहे शारीरिकरित्या येशू त्याला काय करतोय? पाहतो. पाहतोय. पण असं लिहिलंय का प्रभूनी आत्म्यात ओळखलं का याला पुष्कळ काळ झाला. येस. हालेलुया. आता मला सांगा येशू कधी आला? आता. सगळे बोला येशू कधी आता. आला? कमान मी दाखवतो. येशू आला. कोण आला? येशू आला. कधी आला? आता आला. पण तो म्हणतो मी पाहिलंय का तुला पुष्कळ काळ झाला. येस. म्हणजे याच्या जीवनात काय बीतलंय ना ते प्रभूला माहिती आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या जीवनात काय संघर्ष आहे, काय बीततंय, कशी घुसमट होती, तुमची कशी कोंडमारी होती, तुम्ही कशातून चाललायत हे प्रभू पाहतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॅक्टिकली शारीरिकरित्या येशू आता आहे, पण आत्म्यात त्या देवाचा आत्मा नेहमी त्याच्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? शारीरिकरित्या आता कोण आला? येशू आला. पण त्याच्या आत्म्यात तो म्हणतो नेहमी मी तुला पाहतोय. येस. तुझ्या जीवनात काय चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला सांगा परिस्थिती पाहिली का नाही येशूने? येस. पाहिली. आणि ते म्हणतो तुझी इच्छा आहे का मी काय व्हावं? बरं व्हावं. कंडिशन पाहूनच काय आलं? वचन आलं. या जागी आपण असतो ना, आपण म्हणलो असतो बाबा तुला माहित नाही माझ्या जीवनात काय आहे. थोडा टाइम दे, तुला सांगतो माझ्या जीवनात काय आहे. येस. कोणता अनुभव? मागचा अनुभव. येशू म्हणतो तुला काय व्हायचंय? बरं व्हायचंय का? पण तो म्हणतो बरं नाही व्हायचं, पहिले मला मागचा काय सांगायचं आहे. अनुभव सांगायचा आहे. आमचा अनुभव तो आडवा येतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय चर्च? त्याची इच्छा आहे मी माझं काय सांगावं. अनुभव सांगावा. तो म्हणतो अरे अनुभव सांगितलं नाही होणार तू. येस. कारण अनुभव तुला भरोसा करू देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना समजतंय चर्च? येशू कशासाठी आला? बरं करण्यासाठी. सगळे बोला कशासाठी बरं आला? करण्यासाठी. येशू म्हणजे न जाणता बोलतोय का जाणून बोलतोय? जाणून बोलतोय. का मग असंच बोलला का सहज? अरे माहिती आहे बोलून गेलो. नाही. त्याला माहितीये कंडिशन्स. Yes. कंडिशन पाहून देव वर्ड देतोय. येस. हालेलुया. मग मला असं काय वाटतं की देवाला माहितच नाही का माझी कंडिशन किती क्रिटिकल आहे. देवा तू कसं सहज बोलून गेला? येस. देव सहज करू शकतो म्हणून सहज बोलतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव सहज. आम्हाला वाटतं पास्टर काय तुम्ही सहज बोलून जाता हो. मी कशाला सहज बोलू? माझा देव सहज करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं लोकांना वाटतं अरे इतका मोठा त्रास आणि तुम्ही ऐकूनच घेत नाही. मला टाइम द्या, मला टाइम द्या. विलाप हवी होईल ना तुझ्यावर. येस. विलाप हवी होऊन आणि जाणार. विलापांतून बाहेर पडायचं आहे मला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जर वचन आलं ना चर्च, आज कदाचित कोणाला काही शेअर करायचं असेल मला, नको करू, वचन आलंय तुला आता. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा अनुभव दे टाकून. आज वचन आलं का तुला इथून देव प्रकाशमय करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं चर्च तुम्हाला वाटत असेल आज मी काय करावं? शेअर करावं, पण तुझ्या मनातल्या गोष्टी ओळखून देवाने आजचं वचन येस. पाठवलं. हालेलुया. पास सोडून दे. आता दे तुला विचारतोय तुला ब्लेस व्हायचंय का? येस. कम ऑन. तुम्हाला हील व्हायचंय का? येस. तुम्हाला फायनान्शियली ब्लेस व्हायचंय का? येस. तुम्हाला विवाहित व्हायचंय का? तुमची कुस मोकळी व्हावी का? तुम्ही प्रभूकडे पाहायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी भेटल, मी सांगल आणि मग प्रार्थना होईल. त्या प्रार्थनेला मजाच नसते. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी म्हणतो प्रार्थना ती पाहिजे जी न सांगता आली पाहिजे. येस मग आमेन. कनेक्शन कळतं, अरे माझ्या देवाचं माझं कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव मला दिसत नाही, पण माझ्या जे भित्त ना ते वचन येतं ना, मला कळतं की देव नेहमी माझ्या बरोबर आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती असे लोक अनुभव करतात, तो अनुभव खूप वेगळा असतो, येस. तो जॉयच वेगळा असतो. घरी काय चाललंय, बरोबर तेच वचन, बरोबर तीच प्रार्थना. चर्च असं कळतं, अरे त्या मला तर वाटतं माझ्या खोलीत मी एकटाच रडतो, एकटाच संघर्ष करतो, अरे देवा तू तिथं पण होतास. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आत्मविश्वास आभाळ टेकला पाहिजे, कारण मी एकटा नाहीये, देव माझ्या बरोबर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. येस. समजा कोणी बायबल वाचतं, काय वाचतं, बायबल वाचतं. अनेक प्रश्न असतात, पण त्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी कुठं येऊन भेटतं, चर्च मध्ये येऊन भेटतं. म्हणजे तुमच्या रूम मध्ये इश्यू अवेलेबल होता, येस हालेलुया. त्यांनी तुमची घुसमट पाहिली, तुला हे कळत नाही, समजत नाही, बरोबर ते वचन आलं तुम्हाला, अरे हेच माझ्या मनात होतं, म्हणजे तुमच्या रूम मध्ये इश्यू आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा प्रार्थनेत इश्यू आहे ना, समस्यामध्ये पण इश्यू येस यायचे. आमेन. याला वाटतं मी एकटा बसतो किती वर्षापासून, 38 पण तो वर्षापासून. म्हणतो तू नाही, मी पण तुझ्या बरोबर आहे 38 येस वर्षापासून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च. तो म्हणतो तुला काय व्हायचं का, बरं व्हायचंय हा का. म्हणला पाहिजे येस मला बरं व्हायचंय. येस. तो म्हणला नाही, मला उचलून टाकणार कोणी नाही. कोणता अनुभव, मागचा अनुभव. मागचा अनुभव आम्हाला पुढे येऊ देत Yes. नाही. मागचा अनुभव सोडा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करताना पण आम्ही फार आम्हाला अनुभव येतात, काय येतात, अनुभव. पण अनुभवाकडे पाहिलं तर सेवा होणार नाही, म्हणून आम्ही Yes. प्रत्येक अनुभव झटकतो. आज नवीन वर्षाकडे पाहतो आणि परत नवीन स्टेप अप करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सेवा पुढे जाणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर निराशा आहे ना, ही कधी पुढे जाऊ देत नाही. येस. नेहमी कोणता अनुभव येतो, मागचा अनुभव येतो. मागचा अनुभव येतोच. येस. चर्चला जायचं असेल, बरोबर पाणी सुटलं, अरे मागचा अनुभव आता संपलं. कोणता अनुभव, मागचा अनुभव. मागच्या अनुभवातून काय करा, बाहेर यायचं. नाही आज चर्चला जाणार, रिक्षा पण भेटणार, प्रभू सगळं प्रोव्हिजन करणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर यायच्या पहिलेच बॉम्बस्फोट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मागच्या अनुभवाकडे जाऊ नका. जर Yes. आज वचन आलंय, 38 वर्षाच्या व्यक्तीची कंडिशन पाहून देव बोलला. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. त्याला सांगायचं कदाचित येशूला माहितच नाही का मला उचलून टाकणार. कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू करा सिस्टर. 6 वचन. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला हा, आहे, पुढं. हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय. हा. त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज, पाणी हलवले असता तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही. हा, आता त्यांनी क्लिअर सांगितलं. इथं तिथं कंटिन्यू करा, रिपीट नका करू. तो म्हणतो का जसं पाणी हलतं ना, मला उचलून टाकणारा कोणी नाही. त्याने सांगितलं मला कोण नाहीये, कोणी माणूस नाही. उचलणारा कोणी नाही. उचलणारा. कमॉन, तो काय म्हणतोय, पाणी जसं हलतं मला उचलणारा माणूस नाही. मला उचलणारा कोणी नाही. येस. आणि प्रभू काय म्हणतो, बरी होण्याची इच्छा आहे काय. तुला बरं व्हायचंय का, कारण तो Yes. पांगळा आहे. तो कसा आहे, पांगळा. मला उचलून टाकणार कोणी नाही, पण देव म्हणतो तुला काय व्हायचं का. बरं व्हायचंय का. आता 8 रीड करा, खूप सुंदर आहे. आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. हा. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. हा, प्रभू काय म्हणतो, उठ आपली बाज घेऊन चाल. कमॉन, प्रभू काय म्हणतो. उठ. आणि त्याने तर सांगितलं मला उचलून टाकणार. कोणी नाही. आणि देव काय म्हणतो, मागच्या अनुभवातून बाहेर आहे. तो म्हणतो प्रभूला मला उचलून टाकणार. कोणी नाही. आणि देवाचं म्हणणं उलटच आहे, काय कर. उठ. अरे उठता आला असतो तर कुठे गेलो असतो, तळ्यात गेलो असतो. तळ्यात कशाला गेलो असतो, जर उठतो असतो तर बरंच झालं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. काय म्हणून उठलो असतो तळ्यात गेलोच कशाला असतं. येस. मी उठू शकत नाही. आणि देव काय म्हणतो, उठ. कस काय शक्य आहे. देव काय बोलतोय चर्च, देव काय बोलतो. देव जर बोलतोय ते विचारपूर्वक बोलतोय. येस. त्याला माहिती तुला उचलून टाकणार कोणी नाही. हा कडे आहे. पण जर आज वचन तुझ्याकडे येतंय ना का तू उठ, तर तू त्या निराशेतून उठ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला माहिती आहे शारीरिक तू उठू शकत नाही, पण जर तुझ्या मनात निर्धार केला का मी आज उठणार, त्या पायात बळ येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळलं. प्रभूला माहिती बळ कशात नाहीये, पायात. पायापेक्षा बळ इथं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं जर विश्वास भरला नाही तर बळ येणार. येस.
प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. क्लिअरली सांगतो का मला उचलून टाकणार कोणी नाही. देवाची इच्छा होती का तू आपल्या फेलियर कडे बघू नकोस. Yes. तू माझ्या वचनाकडे बघ आणि आपल्या विश्वासात भरोसा कर का तू उठू शकतोस. जसं त्यांनी विश्वास केला, पायात बळ आलं आणि तो व्यक्ती उभा राहिला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले पायात बळ नाही आलं, पहिले आत्म्यात विश्वास आला. येस आमेन. आत्म्यात काय आला? विश्वास म्हणून आला. तुमचा आत्मा प्रकाशमय झाला पाहिजे. येस. जसं आत्मा प्रकाशमय होईल, ऑटोमॅटिक बाहेरच्या गोष्टी प्रकाशमय होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, ऑटोमॅटिक उभा राहिला का? नाही. उभा राहिला का? नाही. पहिले त्याचा विश्वास उभा राहिला, येस. भरोसा उभा राहिला. जस्ट विश्वास भरोसा उभा राहतो, पायात बळ येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? जर आज प्रभू बोलतोय, कंडिशन माहितीये का नाही? येस माहिती. तर देवाला माहितीये का नाही? का कोणी नाही माहितीये का नाही? येस माहिती सेम आहे. तुमचं लाईफ माहितीये का नाहीये? येस माहिती पण आहे. तरी काय वचन आलं? उठ आणि प्रकाशमान हो. देवाला माहिती रिपोर्ट काय आहेत? तुझे Yes. रिपोर्ट पर मरणाचे आहेत. कोणते आहेत? मरणाची रिपोर्ट. पण देव जर म्हणतो ना, मी तुला म्हणतो प्रकाशमय हो, तर हो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे इथून पण माझा लाईफ कोण वाढवणार? परमेश्वर वाढवणार. रिपोर्ट सांगतोय का मरण अत्यंत जवळ आहे, पण जर देवाचं वर्ड आलं ना का इथून मी तुला आयुष्य देईल, तर ते देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलला तर फायनल आहे चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकियाला वचन तू मारणार, तो म्हणला फायनल आहे, आता मी मारणार. येस. देवाचं वचन तू जागणार, तो म्हणला आता फायनल आहे, मी काय होणार? जगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाचं वचन आलंय का मी तुला ब्लेस करणार ना, तर चर्च कंडिशन बघू नका. देव बोलला, देवाचं वचन देव स्थापित करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मला फक्त कुठे उभं राहायचं? माझ्या विश्वासात. विश्वासात. माझं मन जे अंधारमय झालंय, माझं मन जे खचलंय, तुटलंय, मला तिथं प्रकाशमय व्हायचंय. Yes. भरोसा करायचा का नाही प्रभू, हा पास्ट, हा अनुभव, हे सर्व संघर्ष मी विसरून जातो, तुझ्याकडे मी पाहतो. येस. आणि हे वचन मला आज एक नवीन आशा देतंय. या वाचनाने मी देवाचा गौरव येस पाहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय आजचं वचन बोलतोय? जर देव बोलतोय, लॉर्ड करणार कोणाच्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी गीत गात होतो घरी, त्या गीताने माझं हे स्टँडच पुढे जात नव्हता. त्याचे वर्ड होतं ना, बीमारियों में तू कहता है, उठ जा. तिथंच तिथंच तिथंच. आणि मग देव बोलायला मला स्टार्ट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्शिप करत होतो मेसेज साठी, आणि त्या वर्शिप मध्येच प्रभूने स्टँडचा पुढे जाऊच दिला नाही. येस. तो म्हणला परत बोल, परत बोल, बघ काय लिहिलंय, बघ काय लिहिलंय, बघ काय लिहिलंय. आणि प्रभू कडं म्हणतो बीमारियों में. कुठं? बिमारी हो. जिथं माणूस खाट पकडतो ना, तिथं तो म्हणतो तू काय कर? उठ. उठ. काय कर? उठ. प्रभू कस काय शक्य आहे? ते म्हणतो तेच तर मला करून दाखवायचं का मी अशक्याला शक्य येस करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. वर्ड आलं, बिलीव्ह करा चर्च, का प्रभू जर बोलतोय, माझ्या कंडिशन बघून बोलतोय, Yes, आणि तो amen. करू शकतो म्हणून तो बोलतो चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे आपण गाणं काय गातो? बीमारियों में तू कहता है उठ जा. कुठं? बिमारियों में. आम्हाला बिमारीत काय लागतो? सपोर्ट. सपोर्ट. काय लागतो? सपोर्ट. पण ते म्हणतो विदाऊट सपोर्ट तू उभा राहशील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोक आमेन म्हणतात? आमेन. कोण करल? परमेश्वर करत. तुमच्या कंडिशन पाहिलेत प्रभूने, आमेन. तुमचं फेलियर पाहिलंय. देवाने पाहिलं का तू प्रार्थना करत होता, तू फास्टिंग करत होता, तू नम्र होऊन करत होता, तू लीन करत होता, रिझल्ट नव्हते, आणि म्हणून स्थिती खालवत होती, खालवत होती, खालवत होती. पण आज वर्ड येते तुझ्या येस लाईफ. हालेलुया. समजून घे, तुझ्या प्रार्थनेचं प्रतिफळ आता मिळायचा टाइम आला. आमेन. समजून घे, तुझ्या फास्टिंगचं प्रतिफळ मिळायचा टाइम आला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तो न्यायाधीश आहे. कसा आहे? न्यायी न्यायाधीश आहे. अन्यायी न्यायाधीश न्याय करू शकतो. तो न्यायी न्यायाधीश किती चांगला न्याय येस करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च टाइम आलाय आज आपला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, डोळे बंद करा. मी प्रे करतो. फादर, मी फील करत आहे लॉर्ड, जे काही तुम्ही चाललात ज्या गोष्टीमधून, तुमचे फास्टिंग देव विसरणार नाही. तुमची प्रेयर, तुमचे अश्रू, या निराशमय मध्ये मध्ये पण तुम्ही प्रामाणिक राहिले देवाला. देवाने तो प्रामाणिकपणा पण पाहिला. मी फील करत आहे घेराव अनाउंटिंगचा तुमच्या लाईफवर. स्ट्रॉंग अनाउंटिंग आहे. नो मॅटर किती क्रिटिकल कंडिशन मध्ये पोहोचलात तुम्ही, सगळ्या आशा संपल्या, सगळे होप संपलेत, सगळे दार बंद झाले तुम्हासाठी, पण देव आज परत एक दार ठोकतो तुझ्यासाठी. येस आमेन. ते म्हणतो त्या दाराने फरक पडत नाही. येस. तुझा देव कसला मोहताज नाही. येस का हालेलुया. कोणत्या विकल्प असेल तरच मी कार्य करल. Yes. विकल्प नसताना पण देव कार्य करू शकतो. येस हालेलुया. कमॉन चर्च, मी स्ट्रॉंग कोणाच्या लाईफवर अनाउंटिंग मूव्ह होताना पाहतोय. तुमच्या लाईफ मधले विकल्प संपलेत म्हणून तुमची आशा मावळली, तुमचे प्रयत्न संपले म्हणून तुमची आशा मावळली, तुमचा फायनान्स संपला, तुमचं शरीर बोलू लागलं,
तुमच्या मनातली जी सहनशीलता ती बोलू लागली आणि तुम्हाला वाटतं आता कोणता विकल्प आहे, तुझा देव विकल्पाचा मोहताज नाही. येस आमेन. देव आउट ऑफ सीझन, देव Yes. आउट ऑफ विकल्प कार्य करणारा Hallelujah. परमेश्वर आहे. एक लॉर्डचा अनाउंटिंग मी मूव होताना पाहतोय Amen, तुमच्या amen. लाईफवर. इश्यू तुमचा फायनान्स शिफ्ट करत आहे, इश्यू तुमचा बिझनेस शिफ्ट करत आहे, Amen. इश्यू तुमची सॅलरी रिअस करत Amen. आहे, इश्यू न्यू प्रमोशन तुम्हासाठी ओपन Amen. करत आहे, इश्यू तुमच्यासाठी एक उत्तम लाईफ पार्टनर आणत आहे, Amen. इश्यू तुमची कूस प्रभूच्या नावासाठी मोकळी करत Amen. आहे. लॉर्डच्या नावाने शिफ्टिंग तुमच्या लाईफवर मी स्वीकारतो. लॉर्ड म्हणतो बाहेर ये, Yes. बाहेर ये पास्ट एक्सपिरियन्स पासून. Yes. ओ ही मंदी तुझ्यावर हावी होऊ देऊ नको. Yes. देव दुष्काळ पुरवठा करणार आहे, Yes, hallelujah. देव दुष्काळ पुरवठा करणार आहे. Yes, amen. लॉर्ड तुला कल्पने पलीकडे देईल. Amen. तू अद्भुत पाहशील. Yes, प्रभूजी. तुझं कंडिशन प्रभूने पाहिलंय. Yes, Lord. असं वाटू देऊ नको की माझं दुःख कोण ऐकल. Yes. दुःख पाहूनच देवाने वचन पाठवलं. Yes, या दुःखाला hallelujah. सोड, या अनुभवाला सोड, या फेलियरला सोड, त्याच्या नाकर्तेपणा शब्दाचे सोड. आज Yes. देवाचं वचन ऐक, आपल्या मनात प्रकाशमय हो. Yes. ही स्थिती माझा देव बदलणार आहे. या आजारातून देव मला बाहेर काढणार आहे. देव मला मस्त करल, Yes, देव मला उंच hallelujah. करल, देव Amen. मला कोणाच्या खाली राहू देणार नाही. Amen. देव मला मस्त करल, Yes, देव आपली महिमा hallelujah. प्रगट करल. Amen. देवाचा अनुग्रह मी स्वीकारतो पिते. येस हालेलुया. प्रकाशमय हो, येस. प्रकाशमय हो. येस. आपल्या मनात विश्वासाने उभा राहा येस. का देवाद्वारे मला जीवन आहे आमेन. आणि मी देवाची महिमा येस पाहणार हालेलुया. येशू नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोक बिलीव्ह करतात. मी खूप अनाउंटिंग फील केला चर्च. बिलीव्ह करा का ही प्रेयर तुमच्या लाईफमध्ये गोष्ट शिफ्ट करणार. आमेन. तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करताल का खरंच मागचा अनुभव असा होता, पण ह्या प्रार्थनेनंतर ह्या वाचनानंतर माझा एक्सपिरियन्स बदलला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव नवीन अनुभव तुम्हाला देईल का देव काय करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, या व्यक्तीने ते फील केलं होतं. किती वर्ष 38 वर्ष. म्हणजे मानसिक तयार झाली त्याची का नाही होऊ Yes. शकत, होऊ शकत नाही. किती वर्ष 38. पण तरी पण एक लपलेली आशा सांगतो या व्यक्तीची. येस हालेलुया. कोणती आशा? लपलेली आशा. जर तू बराच होत नाही तर मग तळ्याजवळ काय करतोस. येस. कुठं जा आपल्या, घरी जा. म्हणजे दुविधा होती कधी कधी आमच्यात. एक पण म्हणता नाही होणार, पण तरी एक मनात थोडा भरोसा असतो नाही होऊ शकतं बरं का. हाच एक थोडासा विश्वास या व्यक्तीमध्ये होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 38 वर्षाचा झाला नाही तर कुठं गेला पाहिजे. घरी गेला पाहिजे. तुला उचलून टाकणार कोणी नाही तर कुठं गेला पाहिजे. घरी गेला पण पाहिजे. तरी एक लपलेली आशा होती. येस का हालेलुया. माझा देव करेल म्हणून. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रागात आम्ही खूप काही देवाला बोलून जातो, तरी असं वाटतं का देव प्रेमळ आहे, देव करून टाकल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. प्रभूने पाहिलं चर्च त्याच्या कंडिशन्स Yes. आणि प्रभू तिकडे आला चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, ते म्हणला उठ. काय म्हणला. उठ. जस त्याच्या मनात तो तयार झाला, पायात बळ आलं चर्च. येस हालेलुया. आज तुमचं मन तयार होतंय का. येस. कम ऑन, तुमचं मन तयार होतंय का. Yes. कोण करल. परमेश्वर करल. जर मन तयार झालं, घेरा तुटला निराशेचा, म्हणून आराधनेला या. पुढं या. आराधनेला. आराधना खूप काम करते चर्च. येस हालेलुया. घेरा काय करते, तोडते. तोडते. जस घेरा तुटतो ना, विश्वास नवीन होतो. येस आमेन. जसं प्रभू वचनातून बोलतो ना, गीत पण देवाचे काय एक प्रकारचे. वडच आहे. कारण आपण बी जे गीत, आपले जे गीत आहेत ना, हे जगात पुस्तकातून नाही, आत्म्याच्या प्रेरणेनेच दिलेले आहेत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचे गीत लिहिण्यासाठी जगाचे पुस्तक फॉलो करावं लागतात का. नाही. असं ऐकलं कधी कोणत्या वर्शिपर कडून कमी जगाचे पुस्तक काय केले दहा वाचले. आणि काय लिहिले प्रभूचे. गीत लिहिले. त्यांनी प्रभूचे अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून त्यांनी काय लिहिलेत. गीत लिहिले. ते गीत काम करतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ते हालेलुया. आत्म्याच्या प्रेरणेने. Yes, amen. म्हणून वर्शिप मध्ये या वर्शिप तयार करते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोक आमेन म्हणतात. आमेन. कोण करल. परमेश्वर करल. भरोसा करायचा. Yes. आज वर्ड आलंय प्रकाशमय हो. मी पास्ट एक्सपिरियन्स सोडतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी स्वतःला बॅकअप करायचं. येस. काय करायचा. बॅकअप. निराशा यायला वेळ लागत नाही. वचन लगेच बूस्टअप करायचं. Yes. नाही, मी हे फील्ड सोडतो, मी देवाकडे पाहिल, मी प्रभूच्या नावाने स्टँड घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी बसतो मिनिस्ट्री करताना सपोर्ट पाहिजे असतो. काय पाहिजे असतो. सपोर्ट. सपोर्ट जर भेटला नाही ना, एक सेवकाला डिस्करेजमेंट येते, निराशा येते. काय येते. निराशा येते. आता वाटतं सपोर्ट नंतर करायचं कसं. फेलियर येऊ लागतं. काय येऊ लागतं. फेलियर. असं वाटतं नाही प्रभू आता नाही होणार, नाही होणार, नाही होणार. पण ते म्हणतो फेलियर काय कर, बाजूला कर. बाजूला कर. आपल्याला मोटिवेट कर, येस. बूस्टअप कर. कोणाकडे बघ. देवाकडे पाहायचं. तू माझ्याकडे बघ, मी डिवाइन हेल्प उभी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एखाद्याला मिनिस्ट्री करायची ना प्रभूची, स्वतःला मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. येस. कोणाकडे बघून. देवाकडे पाहू. प्रभूकडे बघून. का नाही, मी फेलियरकडे पाहत नाही, मी एक्सपिरियन्सकडे बघत नाही, मी लोकांकडे बघत नाही, मी माझ्या देवाकडे बघ. येस आमेन. आणि देव त्या अनुभवातून तुम्हाला पटकन बाहेर काढतो आणि देवाकडे कनेक्ट करतो. येस आणि जसं हालेलुया. तुम्ही देवाला कनेक्ट होता, डिवाइन वेने हेल्प तुम्हासाठी उभे राहते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतं. जर पास्टर संघर्ष करतो, का करतो, सगळं लक्ष कोणाकडे.
लोकांकडे. कोणाकडे? लोकांकडे. म्हणून त्याची सेवा पुढे जात नाही. येस. जर तो कोणाकडे बघल, देवाकडे पाहिल. जर तो देवाकडे पाहायला सुरुवात करेल ना, तर तो पुढे जाणार. येस. हालेलुया. आणि देव त्याला म्हणणार का मी तुला चालवणार आहे, येस. मी तुला वाढवणार आहे. मग त्याला लोकांचे रिॲक्शन्स, लोकांचे अनुभव, लोकांची साथ यांनी फरक पडत नाही. देवाकडे तो पाहतो, डिवाइन हेल्प त्याला येऊन भेट. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय? याचं पास्टर लोकांना मी सांगतोय, जर मिनिस्ट्री करायची कोणाकडे बघा, देवाकडे पाहायचं. लोकांकडे बघू नका. येस. हेल्प तिथून येईल, पण जो आभाळाकडे बघल ना, तो कापणी करणार नाही. येस. नेहमी आभाळ बनवण्याकडे पहा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲज अ मिनिस्ट्री लोक तुमच्या अवतीभोवती उभे राहतील, देवाचं काम करतील, पण त्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी हेल्प कोणाद्वारे? प्रभूद्वारे. आणि जर तुम्ही देवाकडे पाहता, हेल्प कंटिन्यू राहते. येस. आमेन. आणि जर तुम्ही लोकांकडे पाहता, चर्च ढासमळत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज उठायचं म्हणता, रोज माझ्यावर नवीन फेवर आहे, येस. आमेन. माझ्यावर अनुग्रह आहे. Yes. आज मी माहिती कार्य पाहणार, मी Yes. देवाची महिमा पाहणार, लॉर्डचं अनॉइंटिंग कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वर्ड माझं खूप फेवरेट आहे. रोज प्रभूची प्रेम दया, नवीन होते. रोज अभिषेक खर्च होतो, रोज अभिषेक भेटतो. येस. हालेलुया. रोज बोलतो मी हे वचन, रोज क्लेम करतो का रोज तुझा फेवर आला, नवीन अनॉइंटिंग आला, नवीन गिफ्टिंग आली, नवीन फेथ आला, आणि हा तुम्हाला पुढे घेऊन चालतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज तुम्हाला अनुभव आहे जीवनात, रोज काय, अनुभव आहे. आणि ते अनुभव तुम्हाला निराशाकडे ढकलतात. पण रोज देवाच्या पायापाशी बसा, अनुभवातून बाहेर पडा, आणि आशीर्वाद आपले. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी तुम्ही येशूत आहेत, कोणात आहेत, येशू मध्ये आहात. असं होतं का प्रभूला घेऊन चालून पण काही निराशा आहे? काय आहे? निराशा. पहा याईर बद्दल काय झालं. आपण काढू या ठिकाणी, मार्क काढू. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली, गुरुजीला आणखीन श्रम कशाला देता? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. हा, आता सगळे लक्ष द्या, खूप सुंदर आहेत. जे ऑलरेडी प्रभूत आहेत, कोणात आहेत? प्रभू मध्ये आहेत. तरी मागचं लाईफ फेलियर आहे. कसं आहे? फेलियर. संगती कोण आहे? येशू. कमॉन, मी प्रॅक्टिकली बोलतोय आता. याईर आहे, कोण आहे? याईर आहे. संगती येशूला घेतलं, कोणाला घेतलं? येशूला आणि घेतलं. याईर येशूला घेऊन कुठे चाललाय? घराकडे चाललाय. मला सांगा, रिझल्ट येणार का नाही येणार? येस. येणार. मुलगी ब्लेस होणार का नाही होणार? येस. होणार. येशू संगती आहे, तरी बातमी आली का मुलगी काय झाली? मरम पावली. कधी कधी येशू सांगताही असताही रिझल्ट दिसत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, याईर संगती कोण आहे? येशू आहे. रिझल्ट पाहिजे का नाही येस. पाहिजे? पाहिजे. गोष्टी सकारात्मक घडल्या पाहिजे का उलट्या घडल्या पाहिजेत? सकारात्मक घडल्या पण गोष्टी पाहिजे. कशा घडतायत? नकारात्मक घडल्या. तरी आशा ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे 90% बिलीवर लोकांबरोबर होतं. येस. का? ते दिवसभर कोणाला घेऊन फिरतात, येशूला घेऊन आणि त्यांना फिरतो. वाटतं सगळं पॉझिटिव्ह 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 दिसलं पाहिजे, पण सगळं कसं घडतंय? निगेटिव्ह घडतं. मग तू याईरच्या स्थितीमध्ये. येस. कोणाच्या? याईरच्या स्थितीमध्ये याईर बरोबर कोण होता? येशू होता. कमान, गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या का निगेटिव्ह घडल्या? निगेटिव्ह घडल्या. आम्हाला वाटतं मी रोज प्रे केली, उपास केलं, आता रिझल्ट आलाच पाहिजे, पण रिझल्ट येत नाहीये. येस. रिझल्ट येत नाही. पण आज देवाचं वर्ड काय सांगतोय? परमेश्वर आज करणार. परमेश्वर आज करणार. आतापर्यंत तू घेऊन चालला, पण रिझल्ट दिसला नाही, तुला फेलियर आलं. कसं आलं? फेलियर आणि आलं. थोड्या वेळ नंतर त्याची इच्छा नव्हती का आता येशूला घेऊन कसं जावं पुढं, घरी जावं. पण बायबल सांगतं त्या बोललेल्या शब्दाकडे येशूने लक्ष लावलं, नाही. आणि तो म्हणला विश्वास ठेवशील तर तू काय पाहशील? गौरव पाशी. आता जो अनुभव तुला भेटला ना त्या शब्दाद्वारे, का तुझी मुलगी काय झाली, मरम. आणि हा अनुभव मला सांगतो का मेलेला व्यक्ती काय होत नाही, जिवंत. म्हणून तो तयार नव्हता कोणाला घेऊन चालण्यासाठी. येशूला घेऊन पण चालण्यासाठी. संगती कोण आहे? येशू आहे. येशू म्हणतो त्या शब्दाकडे लक्ष लावू नकोस. जर तू इथंही काय ठेवशील, आशा ठेवशील. तुझ्या ज्ञानाने तू बरोबर आहे का मेलेला व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. पण जर देव बोलतो तर देव करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं काही चुकत नव्हतं. येशूला घेऊन फायदा आहे का? नाही. का मुलगी काय झाली? मरम पावली. माझं ज्ञान सांगतं का मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकत? नाही. पण ते म्हणतो जर मी सांगतीन, जर मी म्हणतो मी करू शकतो, तर मी करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं चर्च? प्रभूने त्याला मोटिवेट केलं, कुठं नेलं? घरी नेलं. पण घरी विलाप होता. येस. घरी काय होता? विलाप होता. असं लिहिलं, ज्यास येशू घरी गेला त्या घरी लोक रडत होते, आणि ज्यास प्रभू म्हणला मुलीला काही झालेलं नाही. ते लोक हसू लागले. कोणावर? येशूवर. बायबल सांगतं का त्या सर्व लोकांना येशूने काय केलं? बाहेर काढलं. सगळे बोला काय केलं? बाहेर काढलं. डायरेक्ट त्या खोलीमध्ये जाऊन मिरॅकल केला. नाही. कम ऑन, रीड करू आपण त्या ठिकाणी. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला.
तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. हा. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला व त्या सर्वांस बाहेर घालून मुलाचा बाप व आई आणि आपल्याबरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, तलाथी कुम, याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ओके, बसा. सगळ्यांनी ऐकलं? आता खूप सुंदर आहे, सगळे लक्ष द्या. कमा सगळे लक्ष द्या. घरी आला, कोण आला? येशू घरी आला, डायरेक्ट त्या रूम मध्ये जात नाही जिथं Yes. मुलगी काय झालेली आहे, झोपलेली आहे, मरण पावली. त्यांच्या Yes. हिशोबाने काय झालेली? मरण पावली आहे, का निरोप आला, मुलगी काय झाली? मरण पावली. मरण पावली. डायरेक्ट त्या रूम मध्ये जात नाही. परमेश्वर पहिले त्या घरातले जे लोक विलाप करतायत त्या लोकांचा विलाप थांबवतो. Yes. आणि तो म्हणतो, ऐका, मुलगी मरण पावलेली नाही. कमान. किती लोकांना कळतंय? प्रभूची इच्छा होती की तुम्ही विलाप काय करावं, सोडावं. सोडून द्यावं. विलाप सोडतायत का? नाही. उलट ते कोणावर हसतात. येशूवर मग हसताय. देवाने काय केला? विलाप बाहेर काढला. येस, हालेलुया. विलाप बाहेर काढला. जोपर्यंत विलाप जाणार नाही ना चर्च, मिरॅकल होणार नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू घरात आहे. येशू घरात आहे, येशू तुमच्या पण आतमध्ये आहे. आहे जीवनामध्ये. Yes. मिरॅकल पाहिजे. येस, पाहिजे. काय सोडायचा? विलाप सोडावा लागेल. येशूनी विलाप बाहेर काढला आणि दारं काय केली? बंद केली. तुम्हाला पण तुमच्या विश्वाची दारं निगेटिव्हनेसनी बंद करून टाकावं Yes, लागेल. ते परत hallelujah. आत येऊ नये. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी त्या सगळ्या लोकांना काय केलं? बाहेर आणि काढलं, दारं बंद केली. परत निगेटिव्हनेस आत नाही आली पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा पण विश्वास आहे ना, दारं लावून घ्या. येस, आमेन. आता निराशा येऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही प्रभूला जागा द्याल, निराशा फेकाल, प्रभू तयार आहे मिरॅकल येस, करण्यासाठी. हालेलुया. आता खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. देवाच्या आत्म्याने पकड आहे. ते म्हणतात मुलगी काय झाली? मरण पावली. कमान. मुलगी. मरण आणि पावली. येशू काय म्हणतो? मुलगी. झोपली आहे. जे तुम्ही पाहता ना आणि ते येशू पाहतो ना, त्यात फरक आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी आमच्या दृष्टीने मेल्या सोडून द्या, त्या गोष्टी प्रभू आत्म्यात जिवंत पाहतोय. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पण ज्या गोष्टी काय म्हणतो मेल्या, जाऊ द्यायचं काय नाही, येस, पण ते म्हणतो मला अजून बी जीवन दिसतं. येस, आमेन. मला अजून पण जीवन दिसतंय. कमॉन. अब्राम आणि त्याची मिसेस सारा, हिला वाटलं का हे मेल आहे, आमची कुस, मेली आहे, पण ते म्हणतो मला काय दिसतंय? जीवन दिसतंय. अजून पण मला जीवन दिसतं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जे पाहतो ना, देव वेगळं पाहतो. येस, आमेन. आम्ही काय गिव्हअप करतो कारण आम्हाला सगळं दिसतं मेलंय, संपलंय, संपलंय, संपलंय. पण जिथं आम्हाला संपलं वाटतं तिथे देवाला वाटतं काहीतरी आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तर देव म्हणतो ना, गिव्हअप करू नको, सोडू नको, तो सोडू नको. येस, त्यांनी कमॉन खूप सुंदर लिहिलंय. ते म्हणतात मुलगी काय झाली? मरण पावली. आणि देव काय पाहत होती? झोपेत आहे. आपल्या पाहण्यात येशूच्या पाहण्यात फरक आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव तिथं अजून पण होप पाहतोय, लाईफ पाहतोय, तर मी काय डेड पाहावं? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतंय? म्हणून तुमचे अनुभव जरी बरोबर आहेत पण तरी ते बाजूला करा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र म्हणला की रात्रभर मी काय केले? कष्ट केले. तुझे अनुभव जरी 100% वर आहेत, पण जर देव बोलतो तर अनुभव बाजूला कर. येस, देव काहीतरी वेगळं कर. येस, हालेलुया. देव काहीतरी अद्भुत करल. चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती सुंदर आहे चर्च. Yes. आम्ही जे पाहतो ते देव पाहत नाही. Yes. देव तिथं जीवन पाहतोय. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती कोण होता? येशू होता. पण फेलियर आलं. काय आलं? फेलियर आलं. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल येस, का ज्या प्रभूला घेऊन चालतो ना, हा फेलियर कडे नाही, हा ब्लेसिंग्स कडे घेऊन जाणारा येस, परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. अनेक जणांनी संगती कोणाला घेतलंय? येशूला घेतला रिझल्ट आहे. नसल्यामुळं तुमच्या रिलेशन मध्ये संकोच आलाय. येस, येशू बरोबर येस. म्हणायला म्हणता तुम्ही मी कोणा बरोबर आहे, येशू सोबत आहे. पण तुझं मन बोलत नाही की तू येशू बरोबर आहे. Yes. तुझा चेहऱ्याचा आनंद सांगत नाही तू येशू बरोबर आहे. कुठं ना कुठे कडूपणा आलाय तुला. कोणाबद्दल? येशू बद्दल. कमॉन. उभे करू का 4-5 लोक? कमॉन 2 मिनिटात उभे करू शकतो. चल उठ. तुझा चेहरा आज सांगतो का तुझ्या बरोबर तू आनंदीने आहे देवाबरोबर, पण तू येणार नाही परत. तुला दिसतंय का जे मी पाहतो इथं? हा पण सांगू शकतो चेहरे बघून इथं. कमॉन. कळतंय चर्च. फेलियर आम्हाला आनंद करू देत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू सांगतीये, पण तुम्ही अनुभवाद्वारे ट्रस्ट नाही करत. आता संगती ठेवलंय कोणाला? येशूला. यायर बरोबर येशू होता, पण फॉर्मॅलिटी म्हणतो कुठं घेऊन गेला? घरी. चल बा तू म्हणतोय तर चल. कमॉन. कळतंय चर्च. येशू बरोबर आहे. ट्रस्ट करा. Yes. आणि ट्रस्ट चेहरा स्माईल आणतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं स्माईल का हरवलंय? ट्रस्ट नाही, तुमचा आनंद का हरवलाय? आशा मागचा नाही. अनुभव तुम्हाला वारंवार आठवतो. येस,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर येशू सांगतीये चर्च आणि येशू आत्म्यात पाहतोय की तुझ्या गोष्टी अजून पण मेलेल्या नाही माझ्या दृष्टीने, तर देव त्या जिवंत करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव जिवंत करणार का? Yes, तर तुम्हाला करणार. वाटतं माझं फायनान्स पडकं इथं कधी रिकव्हरी होऊ शकणार नाही, देव तुला 100% धनवान करणार. येस. हालेलुया. तुला वाटतं ना मी कधी आजातून बरा होणार नाही, मी 100% मरणार, देव इथून पण तुला लाईफ देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर तुला वाटतं का नाही इथून पण मी फलवंत होऊ शकत नाही, देव तुला 100% तू एकाची इच्छा करतो. प्रभूने आपल्याला पाहिलंय, ट्विन्सनी ब्लेस केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती ट्विन्स. रिकव्हरी केली प्रभूने. हा रिकव्हरी घे एक सांगते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव बोलतो, देव करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मागचा अनुभव सोडायचा, कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं. हा माझ्या हिशोबाने हे बरोबर आहे प्रभू, असं होऊ शकत नाही. पण जर तुझं वर्ड आज मला सांगतंय, तुझं वर्डच्या माझ्या लाईफवर येतंय, परत माझं दार नॉक करतंय, तर या समयी मला पवित्र आत्मा मदत कर, या निराशेत तुम्ही बाहेर पडावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला मोटिवेट करा का नाही इथून पण जर आज वर्ड आलंय, नो मॅटर गोष्टी माझ्या बरोबर नाहीये, पण जर वर्ड माझ्या बरोबर आहे तर माझं पुढचं फ्युचर प्रभू ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे पास्ट एक्सपिरियन्स आहे आणि इकडे प्रभूचं वचन आहे. येस. बायबल दाखव. हा उभं कर. कमॉन, हे पास्ट काय आहे तुमचं? अनुभव आहे काय? अनुभव. आणि समोर कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. कुठं पाहायचं? वचनाकडे पाहायचं. हे उद्या जाणतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन आमचं उद्या पाहतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तो उद्या पाहतो म्हणून आज तो आमच्याशी बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इकडं न पाहता कोणाकडे बघा? वचनाकडे पाहायचं. म्हणतो बोललेल्या शब्दाकडे लक्ष लावू नको. नको. तू प्रभूकडे बघ, आणि जर Yes. तू प्रभूकडे पाहशील तुझा पुढचा टाइम प्रभू ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, होईल का चर्च? येस. होणार. प्रभू डिवाइन काम Amen. करणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 22-25 दिवसानंतर जी मुलगी शुद्धीवर येते, डॉक्टरसाठी पण एक आश्चर्याचं कार्य आहे. येस. कारण आम्ही ज्या फोनवर बोलायचो त्या कुठं ते म्हणजे तिचं ब्रेन काळं पडतंय, पण जर लॉर्ड म्हणतो का नाही मरणार तर नाही मरणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग कधी कधी कुणी किती चांगलं धड धाकट असो, पण टाइम आला तर जातं. कमॉन, कळतंय चर्च. जर लॉर्ड लाईफ देतो तर 100% भेटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं. पास्ट बघू नका, येस. त्याचा अनुभव बघू नका. कोणाकडे बघा? देवाचं वचन. त्याची करुणा थकत नाही. हे आजचं प्रमाण आहे या वाचनाचं तुम्हाला. येस. आमेन. दे तुम्हाला मोटिवेट करतोय आज. येस. हालेलुया. पुढे बघ, पुढे बघ, प्रभूकडे बघ. लॉर्ड तुझ्या लाईफ मध्ये रिझल्ट देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ऍग्री आहेत? कोण करल? परमेश्वर करल. परमेश्वर करल. विलाप गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? विलाप गेला प्रभूने पाहिजे. विलाप काय केला? बाहेर काढला. आज दे तुमचा विलाप काय करतोय? बाहेर घालवतो. काढतोय. पण तुमचं पण काम तेवढंच महत्वाचं आहे जेवढं वचन तुमच्यासाठी Yes. करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आजचं वचन आहे, उठ प्रकाशमय हो, तुझा प्रकाश आला आहे. आता प्रकाश आलाय. आता माझं काम आहे स्टेप अप करायचं. येस. हालेलुया. स्टेप अप म्हणजे कळतंय ना, आता माझं काम आहे काही निराशा झटकायची आणि एक आवेशाने उभं राहायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोक आमेन म्हणतात? आमेन. मार्था आणि मारिया. हा तू बस. दोन मुली आहे इकडे. मार्था आणि मारिया माहिती आहे सर्वांना. यांना पण येशू माहित होता. रिझल्ट आला का लाईफमध्ये? नाही आला. येशूला निरोप पाठवला, येशू टायमावर आलाच नाही. येस. येशू त्याच दिवशी म्हणला होता का आजार मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी. त्या टायमाला त्यांना कळलं नाही. मग प्रयत्न झाले, उपचार झाले असतील, पण भाऊ मेला आणि जसं येशू आला. कोण आला? येशू आला. येशू आला तर असं लिहिलंय किती दिवस झालेत? 4 दिवस. येशू आल्यावर असं लिहिलंय का त्याला कळलं का त्याला पुरून किती दिवस झाले? 4 दिवस. म्हणजे गोष्टी हाताबाहेर काय झाल्यात? गेल्या गेल्या. आहेत. असं लिहिलं येशू गावाबाहेर पोहोचला. येशू घरी नाही गेला. येस. येशू घरी नाही गेला. पण पहिली मार्था बाहेर आली. ये काजल Yes. बाहेर. कोण बाहेर आली? मार्था बाहेर आली. आणि प्रभू 4 दिवस पाहूनच तिच्याशी बोलतो, मरण व जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहित नाही का लाजार मेलाय, माहितीये. पण त्यांना वाटतं कदाचित तू मैत्रीला नव्हता, मग तुला नाही माहित का काय झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो ज्या दिवशी निरोप पाठवून त्याच दिवशी सांगितलं होतं हे मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. तुमच्या लाईफ मध्ये नंतर घडलं, मला आत्म्यात पहिलेच माहित होतं का जाणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना कळतं. खूप सुंदर आहे. त्यांना असं वाटतंय का येशूला माहित नाही. पण येशूला माहित आहे म्हणून तो ते म्हणतो मरण व जीवन मीच आहे. मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे खूप सुंदर आहे. तुम्ही बायबल रीड करा घरी जाऊन. सगळं गाव कुणाच्या घरी? मार्था मरियाच्या घरी. आणि एकच डिस्कस चालत असं हे सांगत असतील चांगला होता बरं का, अचानक आजारी पडला, एकदमच खालवला. येशूला पण सांगितलं, येशू आला नाही. या वैद्याला बोलव, त्याला बोलव, काहीच रिझल्ट आला नाही. काय झालं? आजार मेला. जितके पाहुणे येत असतील तेवढेच दोघं सांगत असतील. येस. कधी ही सांगत असेल, कधी
ती सांगत असत. तोच विलाप असं होतं. जसं आपल्या घरात काही दुःखद घटना होती तर तेच 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 थकतं का माणूस? नाही. ते पण बोलत होते. पण धन्यवाद, कोण आला? येशू आला, येशू आला ना. येशू फक्त गावाबाहेर होता, पण धन्यवाद का मार्था काय आली? बाहेर आली. मार्था फक्त घरातून बाहेर नाही आली, आता मार्था विलापातून बाहेर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहेत. त्या घरी जुन्या आठवणी होत्या, येस, त्या घरी, जुन्या आठवणी. आणि येशू त्यांना भवितव्य सांगणार आहे आता. येस, हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळलं? घरी कोणत्या आठवणी? जुन्या आठवणी. आणि प्रभू म्हणतो मरण व जीवन मीच आहे, मरण व पुनरुत्थान मीच आहे. प्रभू सांगतोय अपकमिंग डेज मध्ये तुझ्या लाईफ मध्ये काय घडणार आहे. येस, हालेलुया. तिथं बसले असते तर मरणच आठवलं असतं, येस, दुःखच झालं असतं, पण येशूकडे आले तर नवीन प्रोत्साहन भेट. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे पण खूप सुंदर आहे. घरी गेली आणि तिला म्हणलं तुला कोण बोलवतं? येशू बोलवते. असं लिहिलं ना तिथं, येशून तिला बोलवलं. प्रेज गॉड का बहीण तिला चांगलं सांगितलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती पण कोणाकडे आली? येशूकडे आली. कमॉन, आता दोघी कुठं आल्या? येशू जवळ आल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कार्य दोघांच्या लाईफ मध्ये करायचं. येस, आमेन. भाऊ दोघांचा याच्यात, येस, आमेन. म्हणून दोघांचा विलापातून देवान त्यांना काय केलं? बाहेर काढलं. काढलं का नाही काढलं? येस, काढलं. आता म्हणतो चला कुठं टार्गेट आहे आता. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे खूप सुंदर आहे चर्च. या कशातून बाहेर आल्या? मिलापातून बाहेर आणि आल्या. लाजर कडून बाहेर आला. गबरेतून बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. येस, हालेलुया. चर्च जस्ट तुम्ही विलापातून बाहेर याल, तुमच्या मेलेल्या गोष्टी परमेश्वर कबरेतून बाहेर आणणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यांचं बाहेर येणं गरजेचं आहे लाजरासाठी. येस, जे तुमचे मेलेत ना, तुम्हाला वाटतं त्यांनी करावं, तुझ्या तरी कुठे विश्वास आहे? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तर मेलेलाच आहे. कसा आहे? मेलेला. त्याला कळत नाही, हे प्रभूला माहिती आहे. प्रभूने त्याला पहिले कच्चा लिंबू धरलाय. येस, लाजा याच्यात काउंट केला जातो का? नाही. तो ऑलरेडी कच्चा लिंबू आहे. कमॉन, खेळत आपण धर कच्चा लिंबू, त्याच्याकडे आपण मोजत नाही. सगळा फेथ तुमचा आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो ऑलरेडी डेड आहे, पण तुमचा फेथ त्याला जीवन देणार आहे. येस, आमेन. हे निराशेतून बाहेर, विलापातून बाहेर, आणि लाजर कबरेतून बाहेर. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बाहेर यावं लागत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आज आलाय. प्रकाशमय कोणाला व्हायचंय आता? येस, आपल्याला. कमॉन, कळतंय? येशू प्रकाश आहे, तुम्हाला प्रकाशमय व्हायचं म्हणून विलापातून काय या? बाहेर यायचं. आणि जास्त ते बाहेर आले, खरोखर देवानी कार्य केलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं त्यांच्या जीवनात वचन आलं, येशू आला. आज आमच्या लाईफ मध्ये पण काय आलंय? वचन आलं. आता तुम्ही निराशेतून बाहेर पडा. येस, म्हणजे तुम्ही आशेने प्रार्थना कराल, रिझल्ट याला स्टार्ट होती. येस, आमेन. नो मॅटर मागच्या प्रार्थनेत आन्सर आलेलं नाही. मागच्या उपासात आन्सर आलेलं नाही. मागचे 3 दिवस उपास प्रार्थना झाली, 4-5 पास्टर प्रार्थना करून गेले, रिझल्ट आला नाही. पण आज एक नवीन आशेने तुझी प्रार्थना पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव चेक करतो किती भरोसा आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे लिस्ट असते. काय असती? लिस्ट असते. पंजाब बी झालं, दिल्ली बी झालं, आणि पहिले चेन्नई बी झालं. तुझ्याकडे काय जुनी लिस्ट आहे. लिस्ट बाजूला कर. येस, आज जर वर्ड आलंय लॉर्ड करल तर लॉर्ड करल. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, अनेक जणांकडे जुने काय आहेत? अनुभव आहे. म्हणजे कधी कधी सिस्टर्स वगैरे प्रेयरला जातात, ते आम्हाला शेअर करतात, सांगतात की ते सांगतात आहोत सगळं करून बसलो. कदाचित बरोबर आहे तुझं, जुने अनुभव तुला प्लेस केलं नाही. पण आज जर वर्ड येतं नवीनतेने तर तू आशा कर. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला स्मरण कर का माझा न्यायाधीश कसा आहे? न्यायी आहे. का अन्यायी आहे? न्यायी आहे. जर अन्यायी न्याय करू शकतो तर न्याय किती मोठा न्याय करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनाही प्रभूने विलंब लावला उत्तमातलं उत्तम दिलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांचाही प्रवास खडकळ झाला ना, त्यांनी जबरदस्त कापणी केली. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्नाची कापणी बघा, ब्लेस एकदम. येस, असा मुलगा दिला का त्याच्याद्वारे देवाचा गौरव झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला विलंब लागतोय काय हरकत नाही, आज नवीन स्टेप अप. येस, हालेलुया. कोणाकडे बघून? देवाकडे पाहून. हा, देवाकडे बघून परत नवीन प्रार्थना. मला माहिती आहे कठीण आहे, आत्मा उत्साही असतो पण डोळे साथ देत नाही. Yes. नका देऊ दे त्याला साथ, त्याला रडू द्या. येस, एका शरीरात 2 क्रिया असतात. डोळे काय करतात? वाहतात. पण आतलं मन आनंदी आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीर गिवअप करतं लवकर, पण आत्मा म्हणतो नाही, रडतो तरी काय होणार नाही, पण मी प्रार्थना करणार. त्या प्रार्थना प्रभू ब्लेस करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॅक्टिकली असं होतं, शरीर काय देत नाही आमचं, साथ देत नाही. पण आत्मविश्वास सोडत नाही. येस, आमेन. तो म्हणतो रड, तुला रडायचं, पण मी बोलणार, मी प्रार्थना करणार, माझा देव करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीर गिवअप करणार ते शरीर आहे, पण Yes. आत्मा गिवअप करत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक लास्ट एक्झाम्पल मी घेतो, घेऊ का? ओके, घेऊ आपण प्रार्थनेबद्दल. लूक 18 अध्याय 2 आणि 3 वचन. हा,
बरं इकडे रीड कर, चल तूच रीड कर. 2 वचन. तो म्हणाला, कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व माणसांची पर्वा करीत नसे. आणि त्याच नगरात कोणी एक विधवा होती. ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येऊन म्हणे, माझ्या विरोधासंबंधी माझा न्याय कर. तरी काही काळपर्यंत तो तसे करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व माणसांची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लक्षात घ्या, ही स्त्री प्रार्थना करते या न्यायाधीशाकडे, राजाकडे. ठीक आहे, असं लिहिलं, हा देवाचा भय धरत नाही. कमॉन, करतो का भय? नाही. रीड कर बरं ते. जरी मी देवाचे भय धरीत नाही. नाही पहिलेच. आणि तो म्हणाला, कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे हा. व माणसांची पर्वा करीत नसे. 2 गोष्टी, देवाचं पण भय नाही, माणसाची पण. पर्वा नाही. मग हा न्याय करणार का? नाही. पण ही स्त्री तरी यायची आणि म्हणायची, माझा काय कर? न्याय कर. न्याय कर. आता हे खूप सुंदर आहे. 1 वेळेस गेली, 2 वेळेस गेली, 3 वेळेस गेली, तो चांगला मनुष्य आहे का? नाही. हा न्याय करणार आहे का? नाही. अरे जर हा देवाचा भय धरत नाही तर हा माझा न्याय कधी करणार? येस. दरवेळेस तो काय म्हणणार आहे, हा अनुभव या स्त्रीला होता. येस. पण तरी ही स्त्री मागच्या अनुभवाला बाजूला करून प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीकडे जातो. येस. का किती लोकांना कळलं? खूप सुंदर आहे. दरवेळेस तिला माहिती आहे व्यक्ती न्याय करणार आहे का? नाही. असं लिहिलं चर्च का तो देवाचा भय धरत नव्हता, लोकांची पर्वा करत नव्हता, तरी ही प्रत्येक वेळेस जायची. मग मागचा अनुभव हिला सांगत नसेल का जाऊ नकोस? येस. तो काय बोलणार आहे आपल्याला माहिती आहे. पण त्या मागच्या अनुभवाला बाजूला करून ही कोणाकडे जायची? त्या आणि असं न्यायाधीश लिहिलंय का तो म्हणतो का ही स्त्री मला काय करतीये? त्रास देती. थकून टाकते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्यायी आहे. कसा आहे? अन्यायी. म्हणूनच्या प्रार्थनेमुळे तो थकला चर्च. येस. पण तुमची प्रार्थना देवाला थकवणार नाही, देवाला Yes. आनंदी करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा अन्यायी होता म्हणून हा काय झाला? थकून गेला. थकला. पण तुमच्या प्रार्थना देवाला थकवत नाही, देवाला आनंदी करतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, फरक समजतोय चर्च. येस. देव हॅपी होतो. या दुःखात पण माझा लेकरू मला हाक मारतो. येस. आमेन. या निराशेमध्ये पण तो माझ्यावर भरोसा करतो. येस. या निराशेमध्ये पण याची प्रार्थना चालू आहे, उपास चालू आहे, देवाचं मन भरून येतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थकून न्याय करतो, आनंदात चांगलं प्रतिफळ देणार नाही का? येस देणार. तुमचा न्याय नाही, तुम्हाला प्रतिफळ भेटणार येस. चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अन्याय होता म्हणून त्यांनी काय केला? न्याय केला. न्याय केला. आमचा देव न्यायी आहे. तुमच्या प्रार्थना प्रामाणिक पाहून फक्त न्याय नाही करणार, तो प्रतिफळ देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आमेन म्हणता का? आमेन. कम ऑन. देव अन्यायी का न्यायी आहे? न्यायी आहे. तो थकला पण Yes. माझा देव आनंदी होतो. हालेलुया. त्याला माहिती आहे ना चर्च कंडिशन काय, घरात काय, शब्द कसे आहे, तुझ्या लाईफ मध्ये काय चाललं, तरी पण तू माझ्याकडे बघतोस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं मन भरून येणार का नाही येणार चर्च? येस. अहो, ऐकणाऱ्याला दया येते. कोणाला? ऐकणाऱ्याला. ऐकणारा दया येते का रे? किती सहन करतोय हा, त्या देवाला किती दया येत असेल चर्च? येस. हालेलुया. कमॉन, तुमचा सोबतीचा विश्वास त्याला वाटतंय प्रभू हा किती संघर्ष करतोय, हा कशातून चाललाय, तर त्याला एवढं पाझर फुटतं, देवाला किती फुटणार चर्च? येस. हालेलुया. तुमचा भरोसा पाहिजे चर्च. येस. आमेन. रोजचा अनुभव फेलियरचा आहे तरी मी स्टेप अप करणार. येस. पहा 7वं वचन रीड कर, खूप सुंदर आहे. रीड करू 7 आणि 8 निम्म. 7 वचन. तर देवाचे निवडलेले जे रात्रंदिवस त्याला हाक हा, मारतात. आता पहा, आपण हे कधी वाचलं नाही, आपलं तेवढंच घेते नेहमी. कोणतं? राजाचं मन ते काय होतं? थकून जात. थकून जातं. न्यायाधीश काय होऊन जातो? थकून जातो. पहा खालीचे ब्लेसिंग्स काय आहेत, प्रभू बद्दल काय लिहिले, आता रीड कर. तर देवाचे निवडलेले हा. जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात. हा, मी जे बोललो मानून नाही बोललो आता तुम्हाला. येस. हालेलुया. कमन, मी तुम्हाला काय म्हटलो का हा थकतो, हा थकतो. आणि देव काय होतो? आनंदी होतो. मनाने नाही बोललो चर्च. Yes. जस देव म्हणला खाली वाच, आणि जस खाली ते प्रगटीकरण भेटलं मग मला कळलं का रे आम्ही तर नेहमी तिथपर्यंतच घेतलं, येस. आणि तिथंच ते वचन काय केलं? Stop क्लोज केलं. केलं. पण खाली ब्लेसिंग्स आहेत येस. जे प्रभूकडे प्रार्थना करतात त्या लोकांसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर आता. तर देवाचे निवडलेले हा. जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात हा. त्यांच्याविषयी जरी तो फार वेळ विलंब लावित आहे हा. तरी तो त्यांचा न्याय मुळीच करणार नाही काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी तो काय लावतोय, विलंब लावतोय. तो न्याय करणार नाही का? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो तो प्रतिफळ देणारा आमेन. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा न्याय करेल का तुम्हाला एवढं देईल का तुम्हाला दुःख आठवणार येस. नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी
त्या स्त्रीचं आपण जो बायबलमधून वाचलं का जे असे का ती संततीला काय देती जन्म देती. वेदना विसरून जाती प्रतिफळापुढे. येस हालेलुया. तुम्हाला पण देव असं प्रतिफळ देईल का तुमच्या वेदना तुम्ही विसरून येस जाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाफ कंटिन्यू कर 8 मधलं. मी तुम्हा सांगतो तो त्यांचा न्याय लवकरच करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तुमचा न्याय लवकरच करील. प्रार्थना करताना थकू नका. चर्च. येस हालेलुया. अलिशा प्रार्थना करत होता आणि म्हणला जाऊन बघ ढग येतोय का. तो काय म्हणला नाही परत पाठवलं. तो म्हणला नाही. असं 6 वेळेस झालं. किती वेळेस. 6 वेळेस. तरी तो 7 वेळेस प्रार्थना करतो का नाही करत. येस करतो. 6 अनुभव निगेटिव्ह होते. कसे होते. निगेटिव्ह. पण 7व्या अनुभवात देवाने कार्य केलं का नाही येस केलं. केलं. प्रत्येक अनुभवात तो असा विश्वासाने प्रार्थना करायचा का ह्या प्रार्थनेत रिझल्ट येणार. येस हालेलुया. देवाने 6 वेळेस चेक केलं 7व्या वेळेस देवाने शिक्कामोर्तब येस केला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या प्रार्थनेवर शिक्कामोर्तब झालाच. येस आमेन. तुमच्या उपवासावर शिक्कामोर्तब झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वचन प्रभूने या वर्षी दिलं द इयर ऑफ एक्सलरेशन ते म्हणला विसरू नको. ज्यांना ब्लेस केलं त्यांना केलं पण जे बाकी आहेत त्यांना मी 100% ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रे करतो लॉर्ड म्हणला काय विसरू नको कमिटमेंट काय तुझ्या येस चर्चसाठी. आमेन. आणि लॉर्डचं वर्ड आहे ना मी गती देणार आहे मी गोष्टी वाढवणार आहे गोष्टी वाढतील चर्च तुमच्या येस लाईफमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी 4 महिने झालं नाही पण बिलीव्ह करा का प्रभू या 2 दिवसामध्ये पण आम्हासाठी गोष्टी आमेन. करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड कडे बघा. येस कोणाकडे बघायचं. परमेश्वराकडे पाहिजे. प्रभू पास्ट बघू नका. येस. सकाळचं फेलियर बघू नका. आता या समय जर वचन बोलतोय मी वचनाकडे बघणार येस हालेलुया. आणि मी आशेने उभं राहणार आणि लॉर्ड मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी जाऊन ते गाणं नक्की बोला. येस. बीमारियों में तू कहता है उठ जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं काय शक्य आहे. देवाला शक्य करायचं म्हणून देव बोलतोय. येस हालेलुया. कमान उभं राहूया आपण.